आणि आता एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। नेट परीक्षेचे 3 पेपर पुन्हा होणार आहेत। इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्राचा पेपर पुन्हा घेतला जाणार आहे। प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे हा पेपर पुन्हा घेतला जाणार आहे। एनटीएनं ज्युनियर रिसर्च फेलोशिप सहाय्यक प्राध्यापक पदाकरता पात्रता आणि पीएचडी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी 87 विषयांमध्ये यूजीसी नेट जूनची 2026 ची परीक्षा 22 ते 30 जून 2026 या कालावधीमध्ये घेतलेली होती। रामराजे या निर्णयासंदर्भातली माहिती देतात। राम, बिलकुल, कारण हे जे 3 विषय आहेत, इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र, हे नीटचे हे 3 महत्त्वाचे पेपर आहेत आणि यामध्ये काही त्रुटी असल्याचं समोर आलं होतं। त्यासाठी एनटीएने या संदर्भामध्ये एक समिती स्थापन केली होती आणि समितीच्या पण हे लक्षात आलेले की याच्यामध्ये काही चुका आहेत। त्यामध्ये टंकलेखनच्या चुका आहेत, भाषांतराच्या चुका आहेत, त्याचबरोबर काही जी विद्वानांची नावं जी आहेत ती चुकीची दिली गेलेली आहेत, स्पेलिंग चुकीचं देण्यात आलेलं आहे, पुस्तकाचे शीर्षक जे आहे त्यांची सुद्धा मांडणी जी आहे ती चुकीची करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर प्रश्नांच्या मूळ शब्दरचनेत सुद्धा चुका आहेत, व्याकरणामध्ये चुका आहेत आणि या सर्व जे आहेत स्वल्पविराम, पूर्णविराम यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर चुका आहेत आणि त्यामुळं ही त्रुटी जी आहे ती दूर करणं हे गरजेचं होतं आणि म्हणूनच ज्या तारखा ज्या आहेत त्या 3 पेपरच्या संदर्भातच्या त्या जाहीर केलेल्या गेलेल्या आहेत आणि त्यानुसार आता इंग्रजीचा पेपर जो आहे तो 9 सप्टेंबरला होणार आहे, सकाळी 9 वाजता। त्यानंतर कॉमर्सचा जो पेपर आहे तो त्याच दिवशी दुपारी होणार आहे 3 वाजता आणि समाजशास्त्राचा जो पेपर आहे तो 10 सप्टेंबरला होणार आहे सकाळी 9 वाजता आणि या संदर्भातचं जे वेळापत्रक आहे ते स्वतंत्रपणे हे सर्व उमेदवारांना जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर या पेपरसाठी जे शुल्क असणार आहे ते आकारलं जाणार नाही हे सुद्धा एनटीएने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे वारंवार जे चुकांचा पाडा जो होता तोच आता नेटच्या पेपरच्या बाबतीमध्ये सुद्धा दिसून येतोय। निश्चित नेटची परीक्षा आता पुन्हा होणार आहे 3 पेपरची, इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र, याकरता 9 आणि 10 हे सप्टेंबरच्या 2 तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। धन्यवाद राम या संपूर्ण माहिती करता।